चिदंबर नमस्तेस्तु चिंतितार्थप्रदायिने औदुंबर सदावासा चिदंबर नमोस्तुते. सर्व साधक बंधूंना, आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम. राजाराम महाराजांचा हा अभंग पाहूया. हा अभंग मला खूप खूप आवडतो, कारण याच्यात सर्व संत जाऊन कुणाकडे कशाची भिक्षा मागतायत बघा. राजारामजी महाराज आपल्यासाठी, जगत कल्याणासाठी, जगत उद्धारासाठी, भक्तांसाठी, साधकसाठी काय मागतात ते? भिक्षा, प्रेम आणि भक्तीची भिक्षा द्यावी असं मागतायत. त्यांची किती किती कृपाळू असतात तो संत, की आपल्यासाठी ते काय काय मागतायत मग स्वामीकडे. हां, शंकराचार्य म्हणा, तुकाराम महाराज म्हणा, हां, ज्ञानेश्वर माऊली म्हणा, ह्या सगळे आपल्यासाठी काय मागतात ते? परमात्माकडे काय मागतात? भिक्षा मागतायत. कसे मागतायत भिक्षा पाहूया आपण. काय म्हणतात राजाराम महाराज? तुझे द्वारीचा भिकारी, भिक्षा मागत से द्वारी. तुझे द्वारीचा भिकारी, भिक्षा मागत से द्वारी. तू तो त्रैलोक्यांचा दाता, म्हणून पाहलो मी मागता. तू तो त्रैलोक्यांचा दाता, म्हणून पाहलो मी मागता. प्रेम भक्ती भिक्षा द्यावी, झाली इच्छा पुरवावी. प्रेम भक्ती भिक्षा द्यावी, झाली इच्छा पुरवावी. दास पसरी पदर, भिक्षा ना लागी उशीर. दास पसरी पदर, भिक्षा ना लागी उशीर. तुझे द्वारीचा भिकारी, भिक्षा मागत से द्वारी. तुझे द्वारीचा भिकारी, तुझे द्वारीचा भिकारी, तुझे द्वारीचा भिकारी. भिक्षा मागत से द्वारी. काय म्हणतात राजारामजी महाराज? डोळ्यातून पाणी आणावं असा अभंग आहे हो. काय म्हणतात ते? तुझे द्वारीचा भिकारी आहे मी, भिक्षा मागत असे द्वारी. तुझ्या द्वारी उभे राहून दोन्ही हात पसरून तुझ्याकडे भिक्षा मागतोय स्वामी. कशाची भिक्षा मागतोय आणि कुणाकडे भिक्षा मागतायत ते? तू तो त्रैलोक्यांचा दाता, म्हणून पाहलो मी मागता. तू कोण आहेस रे बाबा? त्रैलोक्यांचा राजा, राणा आहेस तू, जे इच्छा मात्राने माझ्या मनात काय इच्छा आहे ते झाली की मी विचारलं, तू त्वरित ते पुरवितो. म्हणून मी कुणाकडे आलो आहे? लोकांकडे मी माझी इच्छा व्यक्त केलेली नाही आहे. लोकांकडे आपली इच्छा व्यक्त केली की लोक आपल्याला काही देऊ शकत नाही. प्रपंचातले कोणीही व्यक्ती असो, तो पती असो, पत्नी असो, मुलं असो, कोणीही आपली इच्छा पुरवू शकत नाही. पण तू असा त्रैलोक्याचा राजा आहे, तो मला माझी इच्छा झाली म्हणून मी तुझ्याकडे मागायला आलो. समर्थ रामदास म्हणतात की एक मागावे फक्त रामाजवळ, दुसऱ्या कुणाकडे मागू नये. म्हणून तुमचा हात जे आहे ते कुणाकडे पसरा. काय मागावं ते काय म्हणतात? प्रेम भक्ती भिक्षा द्यावी, झाली इच्छा पुरवावी. कशाची भिक्षा मागतायत हो राजारामजी महाराज आमच्यासाठी? प्रेम आणि भक्तीची भिक्षा. कारण प्रेम आणि भक्ती जिथे आहे, स्वामी स्वतः भावभक्तीचा भुकेला म्हणून मृत्यूलोकी आला म्हणतात. मग तो का आपल्या प्रेमासाठी धावत नाही येणार का? आपण जाऊन कशाची भिक्षा मागतो त्याच्याकडे जाऊन? आपण रस्त्यावरच्या भिकारड्याला ओरडतो, आपण जाऊन शिवीगाळ करतो त्याला. तो फक्त अन्न मागायला आलेला असतो आपल्याकडे, रोटी दे दो. आता हल्लीचे तर काय, आपल्याला आपण ज्यूस पितो, वडापाव खातो, तर त्यांनाही वडापाव लागलेला असतो. कारण त्यांची इच्छा आहे, आपली इच्छा जशी असते त्यांचीही असते इच्छा. तेही मागतात आपल्याकडे, पण आपण त्यांना काय करतो? शिवीगाळ करतो, निंदानालस्ती करतो. हां, आपणही एवढे 84 लक्ष योनीत जेव्हा आपला जन्म झालेला आहे, आपण सुद्धा त्या योनीतून गेलेलो आहोत. आपण सुद्धा कुत्रे, मांजर, गाय, वृक्ष, भिकारी, चीटीक, मुंगी सगळे झालेलो आहोत आणि नंतर मनुष्य जन्म मिळालेला आहे. हे आपण विसरू नये, कुणाचा अपमान करू नये तसं. आणि आपण सुद्धा का भिक्षा मागत नाही जाऊन? राजारामजी महाराज कशाची भिक्षा मागतायत?
प्रेम भक्तीची भिक्षा मागताय. स्वामी तू माझ्याजवळ आहेस तर तू अजून काय हवंय रे मला? दुसरं काहीच नको आहे. आपण कशाची भिक्षा मागतो जाऊन? माझ्या मुलाला MBA कर, माझ्या मुलाला डॉक्टरची सीट पाहिजे, आम्हाला मुलं होत नाही आहे. प्रापंचिक वस्तूंची भिक्षा मागतोय जाऊन आपण स्वामीकडे. प्रापंचिक वस्तू स्थिर आहे का हो? शाश्वत आहे का हो? सगळं काही अशाश्वत वस्तूंची मागणी करतोय आपण. आणि वरनं आपण म्हणतो नाही ते आपल्याला हेच मागायचं असतं म्हणून. प्रपंचातल्या वस्तू जे कधीही आपल्याजवळ टिकणार नाही आहे. अलेक्झांडर जो भारतावर ज्यांनी आक्रमण केलं, त्यांनी सगळं काही लूटपाट केली. लूटपाट करून जेव्हा शेवटी त्याचा मृत्यूचा वेळ आला, तेव्हा त्याला कळलं मी जे जे काय लूटपाट केलेलं आहे इथून, सोने, मोती, हिरे, जवाहरात जे काय लूटपाट केले आहे, ते मी इथून घेऊन जाऊ शकत नाही आहे. म्हणून सैनिकांना काय सांगितलं, मला पुरताना माझे दोन्ही हात वर ठेवा. वर ठेवून काय म्हणाला, की लोकांना कळलं पाहिजे की आपण येताना काही घेऊन येत नाही आणि जातानाही काही घेऊन जात नाही. म्हणून माझे हात हे सर्वांना कळलं पाहिजे, निदर्शन आहे. माझे हात ठेवा बाहेर, जेणेकरून लोकांना हे कळलं पाहिजे. तेवढं सगळं आपले संत सांगून सुद्धा आपल्याला कळत नाही, तरी सुद्धा आपण सुद्धा रांगेत जाऊन मंदिरात जातो, रांगेत तीर्थयात्रा करतो, तिथे जाऊन काय मागतो? ह्या प्रपंचिक अशाश्वत वस्तूंची भिक्षा मागत असतो. पण राजारामजी महाराज दास श्रेष्ठ राजारामजी महाराज कशाची भिक्षा मागायला सांगतायत मनाला? प्रेम भिक्षा मागायला सांगतायत, भक्तीची भिक्षा मागायला सांगतायत. कशाला? जेणेकारण स्वामी आपल्यासोबत असला, जेथे मी जातो तेथे तू माझा सांगाती. तुकाराम महाराज म्हणतात, सदैव 24 तास माझ्यासोबत माझा स्वामी असला. काय उणे आहे हो आमच्याकडे? आम्ही श्रीमंतातले श्रीमंत, गर्भ श्रीमंत आहोत आम्ही. आम्हाला स्वामी असेल तर काय हवंय अजून आपल्याला? स्वामीचं प्रेम, स्वामीची भक्ती असला की अजून काय हवंय का आपल्याला? काहीच नको आहे. दास पसरी पदर, भिक्षा ना लागी उशीर. काय म्हणतात? दास पदर पसरून उभा आहे तुमच्या समोर. आता भिक्षा द्यायला वेळ करू नका स्वामी, उशीर करू नका. सर्वांसाठी ते भिक्षा मागतायत. केवढी काय हो किमया त्या संतांची, केवढं ते कृपावंत आहेत आपल्यावरती, की एक स्वामीचं प्रेम आपल्याला भेटो म्हणून किती कळकळीने ते स्वामीजवळ जाऊन भिक्षा मागतायत आपल्यासाठी, की आता हे भिक्षा द्यायला, तुमच्या प्रेमाची भिक्षा, तुमच्या आलिंगनाची भिक्षा, तुमच्या भेटीची भिक्षा, तुमच्या भक्तीची भिक्षा, तुमच्या भावाची भिक्षा आता देण्यात उशीर करू नका हो स्वामी. त्याच्यासाठी मी हपापलेलो आहे. जसं भुकेला मनुष्याच्या समोर आपण ताट ठेवून दिलं की तो काही विचार न करता पटापट गिळत असतो, काही विचार नसतं त्याच्या डोक्यात. तसं आपण कसं आहे, आपण सुद्धा तसंच ह्याच्यासाठी भक्तीसाठी हपापलं पाहिजे, की कधी देणार आहे स्वामी आपल्याला ही भिक्षा? आता उशीर करू नका हो. तुम्ही कधी मला दृश्य देता, दृष्टांत देता, कधी मला भेट देता, दर्शन कधी देता हो? म्हणून त्याच्यासाठी तुमची भक्ती करायची आहे मला, तुमच्यावरती माझं प्रेम याच्यासाठीच आहे, की तुम्हाला तुमच्या दर्शनासाठी मी आसुसलो आहे, हपापलो आहे. आता उशीर न करता मला दर्शन द्या हो स्वामी. म्हणून राजारामजी महाराज आपल्या सर्वांवतीने ही भिक्षा स्वामीकडे मागतायत. आपण सुद्धा रोज उठून एकदा तरी आपण देवासमोर उभे राहून, चिदंबरासमोर उभे राहून ही भिक्षा मागत जावी. जेणेकारण मनात, त्या अंतःकरणात वासनेने भरलेला जो अंतःकरण आहे, जन्मजन्मांतराचे जे वासना भरलेलं आहे, ते सगळं मिटून जावं, ते सगळं बुडवून जावं. ते सगळं कुठे बुडून जावं? प्रेमभक्तीत बुडून जावं. आणि ते जे मन आहे ते चिदंबरात ऐक्य व्हावे, ह्या इच्छेने आपण सर्व काही राजाराम महाराजांना शरण जाऊया. जेणेकरून स्वामीची भेट होईल आपल्याला, त्यांच्या मार्फत आपली भेट होईल. म्हणून संत संगती धरणे खूप महत्त्वाचं आहे. राजाराम मार्फतच आपण स्वामीला स्वामीला शरण जाऊ शकतो, स्वामीची भेट घेऊ शकतो, दर्शन घेऊ शकतो. सर्वांना सर्वांना चांगलं हो, सर्वांना सुखी करावे स्वामी. म्हणून राजाराम महाराजांच्या चरणी प्रार्थना करता, स्वामींच्या चरणी प्रार्थना करता हा अभंग पुष्पमाला त्यांना समर्पण करूया. सर्वांनी मिळून त्यांना शरण जाऊन प्रेमभक्तीची भिक्षा नित्य आपण मागूया. सर्वांना
सर्वे जना सुखिनो भवन्तु. जय चिदंबरम.